केईएम रुग्णालय हे आमचं मंदिर आहे. म्हणजे इथे अनेक रुग्ण जेव्हा अतिशय वाईट परिस्थितीत येतात आणि पुन्हा चांगली स्थिती घेऊन आरोग्याची परत जातात, त्यावेळेला आम्हाला असं वाटतं ते मंदिरातनं व्यवस्थित होऊन गेलेले आहेत. आणि आजचा दिवस म्हणजे हे इयर हे 100 वर्ष पूर्ण झालेलं शताब्दी इयर आहे केईएमचं. आणि केईएमचा परिसर पाहाल तर संपूर्ण परिसर हा ग्रीनरी ज्याला आपण म्हणतो ना, अगदी मस्त. आणि केईएमला गेली 25 वर्ष व्यवस्थित हँडल केल्यामुळे इथे एकूण एक ऑपरेशन म्हणजे काही वेळेला तर फुकट, म्हणजे अगदी किडनी असेल, लिव्हर असेल, हार्टचं तर अगदी हातखंडा झालेलं आहे, ऑर्थोपेडिक असेल, आणि आता तर फॅटी लिव्हरवर काल 2 दिवसापूर्वीच याच्यावरही इथे उपचार चालू झालेले आहेत. डॉक्टर एकापेक्षा एक एक्सपर्ट डॉक्टर आहेत. त्यामुळे एकाचं नाव घेऊन अनेकांचं हे होण्यापेक्षा सगळेच डॉक्टर हॅट्स ऑफ आहेत. आमच्या डीनही छान करतायत. डॉक्टर प्रवीण, ज्याला पहिली कंप्लेंट स्वतः ते अटेंड करतात. 99% कंप्लेंट त्यांच्या थ्रू व्यवस्थित पूर्ण होतात. त्यामुळे मला वाटतं केईएम हॉस्पिटलला रन करण्यामध्ये माननीय आमचे बाळासाहेब यांचं खूप योगदान. आणि त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात जरी ते डॉक्टर नसले, फोटोग्राफीमध्ये माहीर असले, तरी वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव असलेले असे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अतिशय केईएमला बऱ्यापैकी त्या वेळेला तशा गरजेनुसार योगदान दिलेलं आहे, काळजी घेतलेली आहे. आणि आजही आमचं सर्वांचं, सचिन पडवळ आहे, मी आहे, आशिष चेंबूरकर आहेत, दत्ता पोंगडे आहेत, सिंधुताई आहे, अनिल कोके, सगळे आम्ही नगरसेवक इथे आता आलेलो आहोत. आणि केईएमला शताब्दी इयर पूर्ण करण्यासाठी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि व्यवस्थित आहे सगळं. ना घर का ना घाट का अशी ठाकरेंची अवस्था आहे असे शिंदे म्हणतात. आता शिंदे जे म्हणतील ते काय, शिंदेना फक्त सध्या म्हणायचंच आहे. आणि शिंदे आता कोण घरावर होतं आणि कोण घाटावर आलं ते आता कळतंय. तर मॅडम, नायर हॉस्पिटलमध्ये रोजंदार कामगारांमध्ये जे वेतन आहे ते थकीत आहे जवळपास 3 महिने झाले. हो, या 2.5-3 वर्षामध्ये बोजवारा उडाला आहे, संपूर्ण बजेटचाच बोजवारा उडाला आहे. त्यामुळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पगार मिळत नाही आहे, पेमेंट मिळत नाही आहे. त्यामुळे कर्मचारी कमी होत आहेत, म्हणजे इकडून तिकडून बेरोजगारीच कमी करत आहेत. नको त्या गोष्टीत मशगूल आहेत, पाहिजे त्या गोष्टीत सादर नाही. त्यामुळे ही जी वल्गना चालल्या आहेत सगळ्या त्या तेवढ्याचसाठीच चालल्या आहेत. काल झालं तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकला चलोरेची भूमिका घेतली अशी माहिती मिळत. काय वाटतं तुमचं काय? नाही, काय मत नाही. आम्ही 2017ला पण महायुतीत होतो, तेव्हाही वेगळं लढलो होतो. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक असताना प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा. आणि कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल तर तो निर्णय होईल असं उद्धवजींनी सांगितलं आहे. 2017ला आम्ही वेगळेच लढलो होतो, त्याचप्रमाणे ह्याच्याप्रमाणे ह्यावेळेला मे बी उद्धवजींनी तसा निर्णय घेतला, आम्ही लढू. जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. महादेव गीते यांचा मारहाणीचा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. आणि महादेव गीते यांना वाल्मिकी कराडांच्या सांगण्यावरनं मारहाण झालेली आहे असं म्हटलं आहे. बघा, त्या बीडच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण इतकं होऊनही सरकार कुठेही सिरियसली दिसत नाही आहे लोकांच्या जीवनाशी. म्हणजे किती सरपंचांना, एका लेडी सरपंचाला पण 1.5 लाख दे ना, तर तुझ्या घरासकट मारून टाकतो, ह्या त्यांनी स्वतः सांगितलं. तरी जर गांभीर्य घेत नसतील, गांभीर्यपूर्वक त्यांच्यावर कारवाया होत नसतील तर काय बोलावं. आपले धनंजय मुंडे हे माजी कृषी मंत्री जेव्हा होते तेव्हा फवारणी पंपाच्या घोटाळ्या प्रकरणी 29 तारखेला नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी. घोटाळेच सरकार आहे, घोटाळ्याने तर बसलंय, अजून काय बोलावं. एक शेवटचा प्रश्न, लाडक्या बहिणीचा काही जो फायदा आहे तो बांगलादेशी महिला येत असताना सध्या तरी समोर आला आहे. काय वाटतं त्याबरोबर लाडक्या? हो, इलेक्शनच्या वेळेला लवकर आवरायचं आणि मिळवायचं हाच तर उद्देश होता. त्यावेळेला कुठेच त्रुटी झाल्या. हे जे नियम आहेत
हे नियम आधी तेच होते, सगळे नियम बासनात बांधून ठेवले आणि मग बोलताय. त्याच्यामुळे निवडणुकीचा जुमला आहे. मग निवडणूक लढणार आहे का शिवसेना? आपली शिवसेना निवडणूक पक्षप्रमुख निर्णय घेतील